नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन वायाळ, श्रीमद शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा ही घेतल्या तर जाणार आहे, परंतु याचा असणारा अभ्यासक्रम काय असणार आहे. तर अभ्यासक्रमाची थोडीशी माहिती तुम्हाला देतो. सर्वप्रथम आपला जो शालेय अभ्यासक्रम असणार आहे, त्या शालेय अभ्यासक्रमावरती आधारितच ही परीक्षा असणार आहे. मग तो नेमका कोणता? तर प्रत्येक गटासाठी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीसाठी शालेय गणितानुसार 50 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्याच पद्धतीने मराठी आणि इंग्रजीवरती 50 मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि सामान्य ज्ञानावरती 50 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे, हा प्रत्येक गटासाठी आपण ठेवलेला आहे. तो शालेय अभ्यासक्रमाच्या थोडासा व्यतिरिक्त असणार आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता आज ही गरज बनलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न हे विचारल्याच जातात. तर हे प्रश्न सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. बुद्धिमत्तेमध्ये इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या गटासाठी गटात न बसणारे शब्द, क्रम ओळखणे इत्यादी बुद्धिमत्तेशी निगडीत प्रश्न विचारले जातील. त्याच पद्धतीत इयत्ता 5वी, 6वी आणि 7वी साठी शालेय अभ्यासक्रमानुसार गणित, मराठी, इंग्रजी हे कॉमन असणार आहे. सामान्य ज्ञान हे महाराष्ट्राचं असणार आहे. त्याच पद्धतीने बुद्धिमत्तेमध्ये वर्गीकरण व क्रम ओळखणे हे बुद्धिमत्तेचे त्या ठिकाणी चॅप्टर असणार आहे. त्याच पद्धतीने इयत्ता 8वी, 9वी व 10वी साठी गणित शालेय अभ्यासक्रमानुसारच असणार आहे, ज्यामध्ये बीजगणित, भूमिती इयत्ता 9वी व 10वी साठी इन्क्लूड असेल. त्यानंतर मराठी, इंग्रजी हे कॉमन जे तुम्हाला टॉपिक असतील त्याच टॉपिकवरती आधारित असणार आहे. त्याच पद्धतीने सामान्य ज्ञान जे असणार आहे ते सुद्धा महाराष्ट्रावर आधारित असणार आहे 50 मार्कासाठी. आणि बुद्धिमत्तेमध्ये क्रम ओळखणे, तर्कसंगती आणि अनुमान भाषिक व अभाषिक अशा पद्धतीचे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जाणार आहेत. ते सुद्धा 50 मार्कासाठी. अशी एकूण 200 मार्काची परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असेल. यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आशा करतो दिलेली माहिती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजलीच असेल. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.